राहुरी पालिका निवडणुकीत यंदा विखे कर्डिले गटाचा विजय होईल हे सांगायला पुण्यात ज्योतिषाची गरज नाही असं सांगितलं जात आहे। हे आम्ही नाही तर राहुरीतील जनताच सांगत आहे। पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अहिल्यानगर लाईव्ह 24 ची टीम थेट मतदारांपर्यंत पोहोचली। त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेताना मतदारांचा कौल स्पष्ट जाणवला। 29 नोव्हेंबर 2016 ला गेल्या वेळच्या पालिका निवडणुकीचा निकाल लागला होता। गेल्या 9 वर्षात राहुरीकरांनी सोसलेल्या झळा त्यांच्या प्रतिक्रियेतून स्पष्ट दिसल्या। रस्ते, पाणी, आरोग्य या सगळ्याच बाबतीत तनपुरे गटाने फक्त राजकारण केल्याचा आरोप राहुरीकर करत आहेत। गेल्या 9 वर्षातील राहुरीची अधोगती प्रभागात फिरताना स्पष्ट जाणवत होती। नेमकं काय आहे राहुरीचा ग्राउंड रिपोर्ट हेच आपण या व्हिडिओतून पाहणार आहोत। नमस्कार, मी अद्वैता आणि आपण पाहत आहात अहिल्यानगर लाईव्ह 24, नगरी राजकारणाचं परफेक्ट अनालिसिस। गेल्या पालिका निवडणुकीत सत्ताधारी माजी खासदार प्रसाद तनपुरे यांच्या नेतृत्वाखाली जनविकास आघाडीने निवडणूक लढवली होती। 9 वर्षांपूर्वी म्हणजे 2016 ला ही निवडणूक झाली होती। त्यावेळी विरोधी परिवर्तन मंडळाचा तनपुरेंनी दणदणीत पराभव केला होता। त्यापूर्वी ही गेली कित्येक वर्षे राहुरीची सत्ता तनपुरे गटाकडेच होती। 21 पैकी तब्बल 15 जागांवर जनविकास आघाडीने बाजी मारली होती। नगराध्यक्ष पदासाठी स्वतः माजी मंत्री प्राजक्त तनपुरे हे विजयी झाले होते। अर्थात नगराध्यक्ष झाल्यावर 2019 ला त्यांना लगेच विधानसभेचे आमदार होण्याची ही लॉटरी लागली। त्यामुळे तनपुरे गट हवेत गेला। पालिकेकडे दुर्लक्ष झाले व जिरवाजिरवीच्या राजकारणाला सुरुवात झाली। आता गेल्या वेळी विरोधात असलेले चाचा तनपुरे, शरद पवार गटात असलेले माजी मंत्री प्राजक्त तनपुरे, अजित पवार गटात असलेले सभापती अरुण तनपुरे अशी ऐतिहासिक युती राहुरीत झाली आहे। विरोधात युवा नेते अक्षय कर्डिले व माजी खासदार सुजय विखे यांचा भाजपचा पॅनल आहे। पालिकेतील सत्ता अबाधित ठेवण्यासाठीच तनपुरेंची ही अभद्र युती झाल्याचा आरोप भाजपने केलाय। एकाच घरातील 2 पक्षातील काका पुतणे फक्त सत्तेसाठी एकत्र आलेत असाही आरोप भाजपने केलाय। त्याउलट गेल्या विधानसभा निवडणुकीत याच तनपुरेंच्या एकाधिकारशाहीला कंटाळलेल्या राहुरीकरांनी शिवाजीराव कर्डिले यांचं नेतृत्व मान्य केलं होतं। हक्काचा माणूस म्हणून त्यांना राहुरीकरांनी डोक्यावर घेतलं होतं। गेल्या वर्षभरातील आपल्या आमदारकीच्या काळात त्यांनी अनेक समाजोपयोगी योजना राबवण्यास सुरुवात केली होती, परंतु हा विकास राहुरीकरांच्या नशिबात नव्हता। काही दिवसांपूर्वी आमदारकीचा कार्यकाळ पूर्ण करण्या अगोदरच शिवाजी कर्डिले यांचे निधन झाले। पालिका हातात असेल तर राहुरीचा विकास जास्त लवकर करता येईल अशी त्यांची इच्छा होती। ते एका अर्थाने खरेही होते, कारण केंद्रात व राज्यात महायुतीचे सरकार आहे। त्यामुळे पालिकेला निधी मिळवण्यात कोणतीही अडचण येणार नव्हती। शिवाय पालकमंत्री राधाकृष्ण विखेंचेही राहुरीवर विशेष लक्ष होते। त्यामुळे पालिकेच्या 5 वर्षांच्या काळात शहराचा चेहरा मोहरा बदलला असता असं स्वर्गीय कर्डिलेंचं नियोजन होतं, परंतु नियतीला ते मान्य नव्हतं। परंतु आता कर्डिलेंची हीच इच्छा पूर्ण करण्यासाठी स्वतः पुढाकार घेताना दिसत आहे। अहिल्यानगर लाईव्ह 24 च्या टीमला राहुरीकरांनी त्यांच्या मनातली ही गोष्ट आवर्जून सांगितली। त्याबरोबरच भाजपने दिलेल्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवाराची चांगलीच चर्चा रंगली आहे। भाजपने सर्वसामान्य कुटुंबातील सुनील पवार यांना नगराध्यक्ष पदाची संधी दिली। सुनील पवार हे यापूर्वी नगरसेवक होते, त्यामुळे त्यांना कामाचा व जनसेवेचा चांगला अनुभव आहे। शिवाय राहुरीकरांच्या प्रत्येक प्रश्नाची त्यांना जाण आहे, त्यामुळे ते या पदाला सार्थ न्याय देतील असेही राहुरीकरांचे म्हणणे आहे। तनपुरेंकडे सत्ता दिल्यास निधीसाठी अडवणूक होतीये, निधीच मिळत नाही हा आरोप राहुरीकरांना ऐकावा लागू शकतो। त्यानंतर पहिले पाढे 55 हे सगळं टाळायचं असेल तर राज्यात सत्तेत असणाऱ्या भाजपच्या हातातच यावेळी पालिका द्यायची असा ठाम निश्चय राहुरीकरांनी केल्याचे दिसले। नागरी समस्यांनी वैतागलेल्या नागरिकांना मतदारसंघात बदल हवा असून यामुळे राहुरीमध्ये भाजपसाठी पोषक वातावरण निर्माण झाले आहे। तनपुरे गटाचे प्रचाराचे फ्लेक्स जर कचऱ्याच्या ढिगाऱ्यावर लावले जात असतील तर त्यांना सत्ता कशाला द्यायची असा प्रश्न आता राहुरीकरांच्या तोंडून ऐकायला मिळत आहे। जे स्वतःच्या फ्लेक्स बोर्डसाठी ही जागेची स्वच्छता करू शकत नाही, ते सामान्यांसाठी स्वच्छता काय करायचे अशा प्रश्नांचे काहूर राहुरीकरांच्या डोक्यात सध्या माजले आहेत। तनपुरे यांच्या पॅनलमध्ये दिसणारी घराणेशाही आता आम्हाला नकोय असे अनेक राहुरीकरांनी स्पष्ट सांगितले। यंदा बदल करून तर बघू ही मानसिकता सध्या राहुरीकरांची झालेली दिसतेय। मित्रांनो, नागरी समस्यांना वैतागलेले राहुरीकर यंदा बदल करतील का? तुम्हाला काय वाटते हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा। शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। पुन्हा भेटू नव्या विषयावर, तोपर्यंत धन्यवाद।